मंडळी नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंहवाडी या देवस्थानाचा ब्लॉग. नरसिंहवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात येतं आणि कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर बसलेले हे दत्तक्षेत्र आहे. महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध असं देवस्थान आहे. हे स्थान नरसिंह सरस्वती यांच्या 12 वर्षाच्या वास्तव्यामुळे प्रतीक मानले जाते. येथे नरसिंहाच्या पादुका पूजल्या जातात. या ठिकाणी नरसिंह सरस्वती यांची 12 वर्षाची तपश्चर्या व वास्तव्य केले आहे. त्यामुळं या ठिकाणाला नरसोबवाडी असं हे नाव आले. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी बराच मंदिराचा भाग हा अंडर कन्स्ट्रक्शन आहे, काम चालू आहे. रविवारचा दिवस असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी या ठिकाणी भक्तांची पाहायला मिळते. तुम्हाला पूर्ण सगळी दर्शनाची रांग आहे. या ठिकाणी जी नदी गेलेली आहे कृष्णा आणि पंचगंगा, या नदीचा या ठिकाणी संगमही झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणाला कृष्णा नदीचा घाटही संबोधले जातो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, शांत वातावरण तयार झालेलं आहे. या ठिकाणी दत्त जयंतीला खूप मोठा उत्सव केला जातो. संख्या महाराष्ट्रामधून या ठिकाणी भाविक आपण मंदिराच्या बाहेर चाललो आहोत. एक सिटीचा रस्ता आहे. नमस्ते नमस्ते. झाला ना? हो. काय